काही क्षणांसाठी तुम्हाला भास होईल की मी एखाद्या ओढ्यामध्ये, नदीमध्ये किंवा नाल्यामध्ये आहे, मात्र हा तुमचा गैरसमज आहे। मी सध्या उभा आहे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरती आणि काल रात्रभर सोलापूर शहर आणि जिल्हाभरामध्ये जो मुसळधार पाऊस झाला त्यामुळे आपण बघू शकताय की अक्षरशः लाटाच्या लाटा ज्या आहेत त्या या ठिकाणी सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरती पाहायला मिळतात। खरं तर एखाद्या समुद्रामध्ये ज्या पद्धतीने लाटा येतात त्या पद्धतीच्या लाटा ज्या आहेत ते या ठिकाणी येत आहेत। मी अक्षरशः पूर्ण या पाण्यामध्ये नाहून गेलेलो आहे। कमरे एवढं पाणी जे आहे ते सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरती आहे आणि आपण बघू शकताय की इकडची वाहतूक जी आहे ती पूर्णतः खोळंबल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। सोलापूरहून तुळजापूरला जाणारे नागरिक असतील त्यामुळे पूर्णतः या ठिकाणी वाहतूक जी आहे ती अतिशय संत गतीने चालू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर सोलापूरला दक्षिण भारताचं प्रवेशद्वार म्हणतात आणि त्यामुळे सोलापूरहून तुळजापूरकडे जाण्याचा लोकांचा जो प्रवाह असतो तो मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि त्यामुळे आपण एकूणच बघू शकताय की तुळजापूरकडे जाणारी आणि तुळजापूरहून येणारी वाहनं जी आहेत ती अतिशय संत गतीनं या ठिकाणी त्यांची वाटचाल जी आहे ती चालू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर या लाटा तुम्ही पाहू शकताय, समुद्रामध्ये ज्या पद्धतीच्या लाटा येतात त्या पद्धतीच्या या लाटा आहेत। ही वाहतूक पूर्ववत करण्यासाठी सोलापूर वाहतूक पोलीस जे आहेत ते आता रस्त्यावर उतरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र यामध्ये नाहक त्रास जो आहे तो या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मी अक्षरशः या ठिकाणी थांबू सुद्धा शकत नाही अशा पद्धतीच्या लाटा ज्या आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि सोलापूरमध्ये पावसाने सर्वांचीच त्रिधाम तिरपट उडवल्याचं चित्र एकूणच आपल्याला सोलापूरमध्ये पाहायला मिळत आहे। विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।